कलाकृती माणूस घडवतात आणि माणूस कलाकृती घडवतात. हं, दोघेही एकमेकाला म्हणजे पूरक आहेत. म्हणजे बरोबर. नुसतंच कलाकृती माणूस नाही घडवत आणि त्याच्यामुळे तो प्रोफेशनलिझम जो म्हणतो गॅप, हं, तो कमी आहे तो. तो हं. जोपर्यंत येणार नाही, तोपर्यंत कलाकार चांगले होणार नाही आणि तोपर्यंत तो ट्रस्ट रसिकांमध्ये निर्माण होणार करेक्ट. नाही. कॉम्पीट करायचं आहे तर तुम्हाला प्रोफेशनलिझम आणावंच लागेल. प्रोफेशनलिझम म्हणजे काय? ॲटिट्यूड नाही. मला वेळेत पोहोचायचं आहे. हं, मला खर्च किती कमी करता येईल ते करायचं आहे आणि कमी याच्यामध्ये किती चांगलं करता येईल आहे आणि मी किती अवेलेबल आहे. हं, कारण की सगळ्या गोष्टी असतात ना, टीमवर्क असतं नाटक. मला म्युझिक लागतं, लाईट लागतं, मला सेटअप लागतं, बॅकस्टेजचे कलाकार लागतात. मी हिरो जर आहे, ते हिरोईन असते, हिरोचे माय-बाप असतात, मित्र असतात. ते सगळे वेळेत आले तर ते कोऑर्डिनेशन व्यवस्थित होतं. नाहीतर हं. नाही मी 8 वाजता येतोय, मी 9 वाजता येतोय. कोऑर्डिनेशन दिग्दर्शक कसा करणार आहे कधी? बरोबर. हा अनप्रोफेशनलिझम आहे. प्रोफेशनलिझम म्हणजे सगळ्या गोष्टी वेळेत करणं, वेळेत निपटवणं, घरी जाणं, आराम करणं, दुसऱ्या दिवशी दुसऱ्या कामाला लागणं, पुन्हा तालमीला येणं आणि मग व्यवस्थित हे करणं. आपल्याकडे आता इथं खूप उणीव आहेत त्या गोष्टी, त्या कराव्या लागतील.